हॅलो अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आजच्या न्यूजकडे. आजच्या न्यूज बघूया काय आहेत. सो फर्स्ट न्यूज आहे, फोन पे नी पार्टनर केलेला आहे विथ ICICI लोंबार्ड फॉर महाकुंभ मेला इन्शुरन्स करता. तर बघूया काय आहे सविस्तरपणे न्यूज. तर जे पीपल्स ट्रॅव्हल करत आहेत महाकुंभ मेला करता, त्याकरता एक पार्टनरशिप झालेली आहे फोन पे आणि ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स यांच्यामध्ये. आणि कशा करता झालेली आहे ती, इन्शुरन्स कव्हर करता. तर बघूया काय आहे त्यामध्ये, प्लॅन काय आहे. सो इन्शुरन्स प्लॅन मध्ये अवेलेबल जी इन्शुरन्स प्लॅन आहे ते अवेलेबल राहणार आहे फ्रॉम 13 ऑफ जानेवारी टू 25 ऑफ फेब्रुवारी पर्यंत. आणि दोन व्हॅरियंट्स मध्ये राहणार आहेत ते. त्यामध्ये आहेत 59 पर ट्रॅव्हलर जे की ट्रॅव्हल करणार आहेत बस आणि ट्रेननी, आणि ₹19 फॉर दोज ट्रॅव्हलर जे की डोमेस्टिक फ्लाइट्सनी ट्रॅव्हल करणार आहेत. ओके, सो की फीचर काय आहे इन्शुरन्स प्लॅनचा, तर हे प्लॅन प्रोव्हाइड करणार आहेत कव्हरेज अप टू 1 लाख फॉर व्हेरियस रिस्क जे की ड्युरिंग महाकुंभ मेल्यामध्ये होऊ शकतात. त्याच्याकरता राहणार आहे हॉस्पिटलायझेशन कव्हर आहे अप टू 50,000, आउट पेशंट डिपार्टमेंट OPD कव्हर राहणार आहे अप टू 1500, पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर, डेथ, परमनंट टोटल डिसेबिलिटी, परमनंट पार्शियल डिसेबिलिटी राहणार आहे अप टू 1 लाख. ट्रिप कॅन्सलेशन कव्हरेज राहणार आहे अप टू 5,000, रिपॅट्रिएशन ऑफ रिमेन्स अप टू राहणार आहेत 10,000. आणि कव्हरेज जे की राहणार आहे फॉर लॉस ऑफ चेक्ड इन बॅगेज आणि मिस्ड कनेक्शन फ्लाइट फॉर एअर ट्रॅव्हलर्स त्यांना राहणार आहे अप टू 5,000. ओके, सो हे काही की फीचर्स आहेत जे की इन्शुरन्स प्लॅन मध्ये राहणार आहेत, कव्हर करण्यात येणार आहेत, प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. आणि फोन पे यांनी पार्टनरशिप केलेली आहे विथ ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स यांच्यासोबत, जे की ट्रॅव्हल करणार आहेत पीपल्स महाकुंभ मेल्याकरता, त्यांना प्रोव्हाइड करणार आहेत इन्शुरन्सचा कव्हर. ओके, इन्शुरन्स कव्हर त्यांना प्रोव्हाइड करणार आहेत. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट आहे, तुहिन कांता पांडे यांनी चार्ज घेतलेला आहे ऍज अ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणून. तर बघूया सविस्तरपणे न्यूज. तुहिन कांता पांडे फायनान्स सेक्रेटरी यांनी चार्ज अज्युम केलेला आहे ऍज अ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणून इन फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये. तर त्यांची जे अपॉइंटमेंट आहे ते केलेली आहे अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटनी. तर रिशफलिंग सुद्धा झालेलं आहे फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये. तर काय झालेलं आहे, सो पांडे यांना ट्रान्सफर करण्यात आलेला आहे फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ऍसेट मॅनेजमेंट इथनं त्यांची ट्रान्सफर झालेली आहे टू रेव्हेन्यू सेक्रेटरीच्या पोझिशनवर. आणि जे इन्कम्बेंट रेव्हेन्यू सेक्रेटरी आहे अरुणीश चावला यांना मूव्ह करण्यात आलेला आहे, यांची ट्रान्सफर करण्यात आलेली आहे DIPAM इथे. ओके, सो बोथ जे डिपार्टमेंट्स आहेत, दोन्ही पण डिपार्टमेंट्स ऍक्च्युअली प्रिपेअर करत आहेत. जे आता बजेट येणार आहेत 1 फेब्रुवारीला, त्याचे प्रिपरेशन करतात ते ऍक्टिव्हली प्रिपेअर करत आहेत. ओके, त्याच्या प्रेझेंटेशनला ते ऍक्च्युअली प्रिपेअर करत आहेत. नेक्स्ट, पांडेचे प्रिव्हियस रोल्स काय आहे, तर पांडे हे 1987 बॅचचे IAS ऑफिसर आहे फ्रॉम ओडिसा. त्यांनी सर्व केलेला आहे ऍज DIPAM इथे सेक्रेटरी म्हणून फ्रॉम ऑक्टोबर 2019 पासनं. आणि त्यांनी आणखी ऍडिशनल पोर्टफोलिओ सुद्धा केलेले आहे डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस 2024 मध्ये. नेक्स्ट, त्यांनी की रोल सुद्धा प्ले केलेले आहे, जे की एअर इंडियाचं सेल आहे आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं ते पब्लिक डेब्यू आहे, त्या दरम्यान त्यांनी की रोल सुद्धा प्ले केलेले आहे. ओके, सो तुहिन कांता पांडे यांनी चार्ज घेतलेला आहे ऍज अ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणून. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे, वेटरन जर्नलिस्ट, फिल्म मेकर, पोएट प्रितेश नॅन्डी यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 73व्या वर्षी. तर कशामुळे झालेलं आहे, आणखी त्यांनी कुठे कुठे वर्क केलेलं आहे, त्यांना कोणते कोणते अवॉर्ड्स मिळालेले आहे ते बघूया. सो वेटरन जर्नलिस्ट, पोएट, फिल्म प्रोड्युसर आणि फॉर्मर राज्यसभा MP प्रितेश नॅन्डी यांचं निधन झालेलं आहे मुंबईमध्ये कार्डियक अरेस्टने. सो नॅन्डी यांनी रिसीव्ह केलेला आहे पद्मश्री अवॉर्डी आहेत ते, त्यांना ऑनर करण्यात आलेलं आहे 1977 मध्ये. त्यांचं ते कंट्रीब्युशन होतं लिटरेचरमध्ये त्याच्यामुळे. नेक्स्ट, आता अर्ली लाईफ आणि जर्नलिझम बघूया. त्यांनी जर्नलिझम कधी स्टार्ट केलेलं आणि त्यांची बर्थ कधी झालेली आहे बघूया. त्यांचा जन्म झालेला आहे 1951 मध्ये भागलपूर बिहार इथे.
रिव्हायटलाइज द इलुस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया. त्यांनी 1985 मध्ये इंटरव्ह्यू विथ सिंगर किशोर कुमार यांच्यासोबत केलेला आहे आणि द प्रितेश नांदी शो जे की दूरदर्शनवर येत होता त्याला सुद्धा होस्ट केलेला आहे. त्यांनी डिकेड स्पेंड केलेला आहे द टाइम्स ऑफ इंडिया इथे 1980s मध्ये. फिल्म प्रोडक्शन मध्ये त्यांनी काही प्रोडक्शन हाऊस सुद्धा प्रोड्यूस म्हणजे बनवलेला आहे, फॉर्म केलेला आहे. तर त्याचं नाव आहे प्रितेश नांदी कम्युनिकेशन्स. तर हे प्रोडक्शन हाऊस आहे त्यांचं जे की त्यांनी फॉर्म केलेलं आहे. त्यांनी प्रोड्यूस केलेले आहे त्याच्यामध्ये फिल्म्स जसे की सूर, कांटे, झनकार बिट्स, चमेली, हजारो, ख्वाहिशे ऐसी आणि प्यार के साइड इफेक्ट्स. तर हे काही फिल्म सुद्धा त्या प्रोडक्शन हाऊस मध्ये प्रोड्यूस झालेले आहेत. आणखी काही वेब सिरीज सुद्धा त्याच्यामध्ये झालेल्या आहेत ज्याचं नाव आहे फोर मोर शॉर्ट्स प्लीज आणि मॉडर्न लव्ह मुंबई. ओके, सो वेटरन जर्नलिस्ट, फिल्ममेकर, पोएट प्रितेश नांदी यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 73व्या वर्षी. ते पद्मश्री अवॉर्डी सुद्धा आहे आणि त्यांच्या जे लिटरेचरच्या कंट्रीब्युशनमुळे त्यांना हे पद्मश्री जे आहे त्यांनी सन्मानित करण्यात आलेलं होतं 1977 मध्ये. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट आहे ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया आणि नालासार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद यांनी एक MOU साइन केलेला आहे. तर त्या MOU चा काय पर्पज आहे बघूया आपण. त्याचा फोकस आहे ऑन प्रोव्हाइडिंग लीगल ट्रेनिंग, जे लीगल ट्रेनिंग प्रोव्हाइड करणे कोणाला, सिव्हिल सोसायटी मेंबर्सला जे की सपोर्ट करतात ॲनिमल वेलफेअर एफर्ट्सला. तर कोलॅबोरेशनचा पर्पज आहे डिस्ट्रिक्ट सोसायटीज फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स आणि स्टेट ॲनिमल वेलफेअर बोर्ड याच्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल्स आहे त्यांना प्रोफेशनल ट्रेनिंग देण्याकरता ही पार्टनरशिप झालेली आहे. म्हणजे या पार्टनरशिपचा उद्देश आहे. ओके, ट्रेनिंग मध्ये कव्हर करणार आहेत ॲनिमल वेलफेअर लॉस, इन्व्हेस्टिगेटिव्ह टेक्निक्स आणि रिलेटेड सब्जेक्ट. ट्रेनिंगचे डिटेल्स असे आहे की ते ट्रेनिंग कंडक्ट करण्यात येणार आहे सेशन्स मध्ये, बॅचेस मध्ये आणि पर बॅच त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट्स 25 पार्टिसिपेंट्स राहणार आहेत. 3 दिवसाची ही ट्रेनिंग राहणार आहे आणि सक्सेसफुली जे पार्टिसिपेंट्स ती ट्रेनिंग जी आहे ती पूर्ण करेल तर त्यांना ऑनररी ॲनिमल वेलफेअर रिप्रेझेंटेटिव्ह सर्टिफिकेट सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येईल फ्रॉम AWBI आफ्टर असेसमेंट बाय नालासार कडनं. ओके, सो द ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया आणि नालासार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद यांच्यामध्ये एक MOU साइन झालेला आहे ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याकरता. जे की मेंबर्स आहेत सिव्हिल सोसायटीचे त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याकरता हा MOU झालेला आहे. नेक्स्ट, TVS फॅमिली वेटरन H लक्ष्मणन यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 92व्या वर्षी. तर बघूया आपण. तो फॉर्मर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ सुंदरम क्लेटन जे की आता आहे TVS होल्डिंग्स लिमिटेड आणि TVS फॅमिलीचे एक पायवॉट फिगर म्हणून आहेत. त्याचं नाव आहे H लक्ष्मणन. यांचं निधन झालेलं आहे. तो त्यांनी करिअर स्टार्ट केलेलं होतं वयाच्या 20व्या वर्षी. त्यांनी क्लोजली वर्क केलेलं होतं TVS मोटर फाउंडर TS श्रीनिवास चिमा यांच्यासोबत आणि त्याच्यासोबतच वर्क करत करत ते बिझनेस ऑपरेशन, लेबर रिलेशन्स आणि लीगल कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण मास्टर झालेले होते. त्यांनी जे इंडियाज लार्जेस्ट ऑटो कंपोनेंट ग्रुप आहे ते क्रिएट करता सुद्धा कंट्रीब्युशन केलेलं आहे आणि त्यांनी ट्रान्सफॉर्म केलेलं आहे TVS मोटर्स फ्रॉम अ मोपेड मेकर इनटू अ ग्लोबल 2 व्हीलर पॉवर हाऊस. ओके, लीडरशिप आणि एक्सलन्स मध्ये त्यांना ओळखलं जातं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि निगोशिएशन स्किल्सनी आणि ते फॉस्टर करतात स्ट्रॉंग रिलेशनशिप विथ वर्कर्स, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आणि बँकर्स सोबत. आणि बँकर्स त्यांच्या वर्डला ट्रस्ट सुद्धा करतात. ग्लोबल कोलॅबोरेशन्स मध्ये त्यांनी की रोल प्ले केलेला आहे इन जॉईंट व्हेंचर्स मध्ये विथ ग्लोबल कंपनीज सोबत. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे डनलूप, विल्स, क्लेटन जे की एअर ब्रेक्सची आहे, ग्रिलिंग ब्रेक्स इंडिया आणि लुकस जे की आहे लुकस TVS. तर हे काही जॉईंट व्हेंचर्स आहे जे कंपनीज आहे त्यांच्यासोबत त्यांनी की रोल सुद्धा प्ले केलेला आहे. ओके, TVS फॅमिलीचे वेटरन H लक्ष्मणन यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 92व्या वर्षी. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे वरुण आरोन यांनी अनाउन्स केलेली आहे रिटायरमेंट फ्रॉम ऑल फॉर्मॅट्स ऑफ क्रिकेट मधनं. तर बघूया सविस्तरपणे न्यूज. वरुण आरोन जे की आहे फॉर्मर इंडियन फास्ट बॉलर
त्यांनी रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे फ्रॉम ऑल फॉर्म्स ऑफ क्रिकेट ॲट अ एज ऑफ 35. ऑफिशियली त्यांनी रिटायरमेंट कधी अनाऊन्स केलेली होती? झारखंड इथे जे विजय हजारे ट्रॉफी झालेली आहे 2023-24 मध्ये, तिथनं एक्झिट घेतल्यानंतरच त्यांनी ही रिटायरमेंट जी आहे ती अनाऊन्स केलेली होती ऑफिशियली. अर्ली करिअर जे आहे त्यांनी स्टार्ट केलेलं होतं 2010-11 मध्ये विजय हजारे ट्रॉफी याच्यामध्ये त्यांनी इमर्ज केलेले आहे. त्यांचं करिअर बॉलिंग स्पीड त्यांची होती 150 किलोमीटर पर आवर ॲट अ 21 एज मध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांनी 9 टेस्ट आणि 9 ODIs प्ले केलेले आहे इंडियाकडनं. लास्ट इंटरनॅशनल मॅच त्यांची होती नोव्हेंबर 2015 मध्ये, जे की होती अगेन्स्ट साऊथ आफ्रिका इन बेंगलुरू मध्ये. डोमेस्टिक आणि T20 चे रेकॉर्ड्स आहे 88 मॅचेस, 141 विकेट्स, ऍव्हरेज आहे 26.47 आणि इकॉनॉमी रेट आहे 5.44. T20 मध्ये 95 गेम्स, 93 विकेट्स, इकॉनॉमी रेट 8.53. ओके, सो वरुण अरोन यांनी रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे फ्रॉम ऑल फॉर्मॅट्स ऑफ क्रिकेट मधनं, जे की आहेत फॉर्मर इंडियन फास्ट बॉलर. क्वेश्चन्स बघून घेऊया. तो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पार्टनरशिप बिटवीन फोनपे अँड ICICI लोंबार्ड ऑफरिंग फॉर ट्रॅव्हलर की ट्रॅव्हल करतील महाकुंभ मेळ्याकरता? तर ते ऑफर करणार आहेत इन्शुरन्स कव्हर विथ 2 व्हॅरियंट्स, आणि ते 2 व्हॅरियंट्स राहणार आहेत 59 पर ट्रॅव्हलर फॉर दोज जे बस आणि ट्रेननी ट्रॅव्हल करेल, आणि ₹99 फॉर दोज जे डोमेस्टिक फ्लाइट्सने ट्रॅव्हल करेल. नेक्स्ट, हु हॅज टेकन चार्ज ॲज द न्यू रेव्हेन्यू सेक्रेटरी इन फायनान्स मिनिस्ट्री? तर तुहिन कांता पांडे हे यांनी चार्ज घेतलेला आहे ॲज अ न्यू रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणून. हु वॉज प्रितेश नँडी? तर प्रितेश नँडी हे कोण होते? सो प्रितेश नँडी हे होते वेटरन जर्नलिस्ट, पोएट, फिल्म प्रोड्युसर आणि फॉर्मर राज्यसभा MP. नेक्स्ट, व्हॉट इज द MOU बिटवीन AWBI आणि नालासार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ यांच्यामध्ये झालेला आहे? तर तो MOU काय आहे? प्रोव्हाइड करणे लीगल ट्रेनिंग फॉर इंडिव्हिज्युअल्स जे सपोर्ट करतात ॲनिमल वेलफेअरला थ्रू SPCS आणि स्टेट ॲनिमल वेलफेअर बोर्ड्स. नेम द फॉर्मर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ सुंदरम क्लेटन, जे की आता TVS होल्डिंग्स लिमिटेड आहे, अँड अ की फिगर इन द TVS फॅमिली, ज्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांचं नाव आहे लक्ष्मणन. वेन डिड वरुण अरोन यांनी अनाऊन्स केलेली त्यांची रिटायरमेंट फ्रॉम क्रिकेटमधनं? तर झारखंडमध्ये जे विजय हजारे ट्रॉफी होती 2023-24 त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये एक्झिट घेतली त्यांनी, आणि तिथूनच त्यांनी रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.